पावसाळा सुरू झाला की मस्त असं चमचमीत गरमागरम भजी, पकोडे असं काहीतरी खावंसं वाटतं. पण त्यापेक्षाही मस्त हा एक नवीन नाश्ता आणलाय. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर त्यासाठी मी इथे 150 ग्राम पनीर घेतलंय. पनीर आधी हाताने चांगलं असं फोडून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये फ्रोझन मटार असतात ते मी इथे बॉईल करून घेतलंय. यासोबतच मका होता तो सुद्धा बॉईल करून घेतलाय. बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे. आता काही मसाले घालून घेऊया. तर याच्यामध्ये चिली फ्लेक्स, नंतर पिझ्झा मिक्स घेतलाय, सोबतच ऑरिगॅनो घातलाय आणि चाट मसाला घेतलाय. चवीपुरतं मीठ घालायचं आणि इथे मी मोझरेला चीज घातलेलं आहे. आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. नंतर आता आपण हे हाताने चांगलं मिक्स करून घेऊ म्हणजे याला चांगली बाइंडिंग येईल. तर बघा या पद्धतीने हाताने मस्त असं चोळून मिक्स करायचं आहे. तर बघा आता हे चांगलं असं मिक्स करून झालं की आता आपण याला शेप देऊया. तर कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता, पण या पद्धतीने एकदा बनवून बघा. तर बघा इथे मी असा शेप दिला आहे सिलेंडरसारखा. आता इथे मी काही बनवून घेतलेलं आहे. आता याच्यासाठी एक चटणीसुद्धा बनवून घेऊ. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेतली आहे, थोडेसे पुदिन्याचे पानं घातले, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं आल्याचा तुकडा आणि इथे मी भाजक्या डाळ्या घातल्या. चवीपुरतं मीठ घालायचं, अर्धा निंबाचा रस पिळून घ्यायचा आणि आता आपण याला थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेऊया. तर बघा मस्त अशी चमचमीत आपली ही चटणीसुद्धा तयार झाली आहे. आता इथे माझ्याकडे ब्रेड होते. आता याचे साईड्स आहे ना ते काढून घेऊया. तर बघा या पद्धतीने चाकूने मी याची साईड्स काढून घेतल्या. आता आपण याला लाटण्याने असं फ्लॅट करून घेऊ, म्हणजे असं प्लेन करून घ्यायचं आहे. आता ही 2 ब्रेड मी इथे घेतले होते. असं थोडंसं एकावर ठेवून घ्यायचं साईडला आणि जी चटणी बनवली होती ते याला लावून घ्यायची. वरून एक चीज स्लाईस घेतलेला आहे. आता आपण जे पनीर आणि भाज्यांचे जे कटलेट बनवले होते ते याच्यावर ठेवून घेऊ आणि या पद्धतीने याला रोल करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने मी ते तयार करून घेतलं आहे. आता मी ते 2 बनवून घेतले. आता इथे मी मैद्याचा इथे घोळ घेतलेला आहे. म्हणजे मैद्यामध्ये थोडंसं पाणी आणि चिली फ्लेक्स, थोडंसं मीठ घालून याची एक स्लरी तयार करून घेतली. आता याच्यामध्ये हे डुबवून घ्यायचं आणि ते ब्रेड क्रम्समध्ये टाकून आता याला चांगलं असं वरून कोट करून घ्यायचं. आता दोन्ही साईड आहे ना ते असे दाबून घ्यायचे. तर मी हाताने थोडंसं असं दाबून घेतलंय. आता या पद्धतीने तयार करून घ्यायचे. आता आपण याला तळून घेऊया. तर मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचे. खायला खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मुलांना देखील असे पदार्थ दिले ना तर त्यांना खूप आवडतं. तर बघा मस्त असा रंग आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. कुठल्याही चटणीसोबत किंवा केचपसोबत तुम्ही हे खाऊ शकता. मुलांना अशा पद्धतीचे काही खायला दिलं ना तर त्यांना खूप आवडतं. या पद्धतीने कट करून घेतलं आहे. आतून बघा दिसायला बघा किती मस्त झालेले आहे. तर चवीला सुद्धा अप्रतिम झाले होते. एकदा नक्की ट्राय करून बघा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये.